अथर्व नवेले स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी अथर्व नवेले स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे गिरगावचे गणपती बघायला. सो लेट्स गो. मित्रांनो, आता आम्ही उतरलोय ते म्हणजे सँडल्स रोडला. हे बघा सगळे मित्र आहेत तिकडे. हा बघा हा एक आहे. तो आता आम्ही चाललोय ते म्हणजे बघा तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही कुठे चाललोय ते. म्हणजे कुठे आपण उतरलोय, कुठे स्टेशनचं नाव काय? सँडल्स रोड. काय काय हा सँडल्स रोड. मित्रांनो, आता आम्ही डोंगरीच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललोय ते माहिती नाही कुठे चाललोय. आता फिरत फिरत आलोय ते म्हणजे भेंडी बाजारला. आता बघू पुढे गणपती कुठला बघायचा वगैरे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. सो स्टे ट्यून. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय ते म्हणजे खेतवाडीमध्ये. आता खेतवाडी, आता बघू कुठले कुठले गणपती आपल्याला भेटले दर्शन करायला. लवकरच सुंदर सुंदर मूर्त्या दिसणार आहेत. सो ब्लॉगमध्ये एंडपर्यंत बघत राहा. सो चला आता बघूया आपण. मित्रांनो, आताच आपली खेतवाडीची 3री, 4थी आणि 5वी गल्लीचे गणपतीचे दर्शन झालेलं आहे. सो आता आपण जाणार आहे पुढच्या गल्लीमध्ये. तुम्ही बघतच राहा, आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच सगळं. सो एंडपर्यंत राहा. घाम बघा किती आला आहे, खूप मेहनत आहे. सो लेट्स गो.
मित्रांनो, ही गर्दी तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे गेलेली आहे. सो आम्ही इकडे जायचं स्किप करतोय आता आणि जातोय ते म्हणजे आता पुढच्या गणपतीसाठी. सो तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच आम्ही किती गणपती बघितलेत वगैरे. सो लेट्स गो. सो मित्रांनो, ही बघा मुंबईतील सगळ्यात मोठी मूर्ती जी आहे 45 फुटाची, मुंबईचा महाराजा. काय सुंदर अशी मूर्ती आहे बघा, खूपच उंच आहे मूर्ती. आणि इकडे डेकोरेशन बघा, सगळे अवतार आहेत गणपती बाप्पांचे, श्रीकृष्णांचे अवतार बघा. सुंदरशी डेकोरेशन, साधं सिंपल. आणि मूर्ती बघा, काय सुंदर आहे मूर्ती, एकच नंबर. सो मित्रांनो, आहे बघा, आता आम्ही इकडे महाराजा वडापावच्या इकडे खायला आलो होतो. आता आमचं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. मग आता जरा आम्ही पेटपूजा करतोय. चला आता खाऊया आपण. चला बाय. सो मित्रांनो, आता आम्ही आलो ते म्हणजे अय्यप्पन हॉटेल, कैलास लस्सीवाल्याच्या गल्लीच्या समोरच आहे. भूक लागलेली म्हणून आम्ही सगळे खायला आलो सगळे. सो आता आपल्याला सगळ्या गणपतीचे दर्शन झालेले आहेत. खेतवाडीचे बहुतेकचे आपण गल्ली केले आहेत, मोजके गणपती राहिलेत. खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. सो पुढच्या वर्षी नक्की जाणार आम्ही, ते सगळे गणपती करणार. सो आता आपण जरा नाश्ता खाऊया जरा आणि मग ब्लॉगचा एंड करूया.